नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे मुंबईकडे लागलेलं आहे. याचं कारण असं आहे, महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंची मनसे हा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढतायत. आत्ता बरोबर मी जेव्हा हा व्हिडिओ करतोय तेव्हा पाऊण वाजलेला आहे आणि 1 ते 4 या दरम्यान मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका असा हा मोर्चा, भव्य दिव्य असा हा मोर्चा निघणार आहे. यासाठी सगळी तयारी करण्यात आलेली आहे. पण मग या सत्याच्या मोर्चाला काँग्रेस कुठेतरी टाचणी टोचण्याचा प्रयत्न करतंय का, हा खरं तर व्हिडिओ मी आत्ता करतोय आणि तोच माझा विषय आहे. नेमकं काय घडतंय मुंबईतली काँग्रेस म्हणा, महाराष्ट्रातली काँग्रेस म्हणा, सत्याच्या मोर्चाविषयी उदासीन का आहे हेच आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमधनं. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा. मंडळी, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. झपझप मी थोडेसे अपडेट्स देतो कारण पाऊण वाजलेला आहे. सत्याचा मोर्चा निघतोय. सत्याचा मोर्चा विरोधी पक्षांकडनं, महाविकास आघाडीकडून आणि त्याच्यामध्ये जो नवा भिडू ऍड झालेला आहे तो म्हणजे राज ठाकरेंची मनसे, असे सगळे मिळून हा सत्याचा मोर्चा काढतायत. हा मोर्चा आहे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात. हा मोर्चा आहे राज्य निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे याच्या विरोधामध्ये. म्हणजेच जी मतदार याद्यांमधले घोळ आहेत, जे मतचोरीचे जे प्रकार घडलेले आहेत याच्या विरोधात हा मोर्चा आहे. वेळोवेळी या प्रकाराचे दाखले या विरोधी पक्षांनी दिलेले आहेत आणि हा मोर्चा आज मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका असं अंतरावर हा मोर्चा निघणार आहे. आता या मोर्चाची जय्यत तयारी ही शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्याकडनं अत्यंत मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. म्हणजे या मोर्चाचं जे नाव आहे सत्याचा मोर्चा, हे मोर्चाचं नाव दिलं कोणी, तर हे मोर्चाचं नाव दिलंय राज ठाकरेंच्या मनसेने. त्याच्यानंतर आज सत्याच्या मोर्चाचे जेवढे आपण मुंबईमध्ये बॅनर्स बघतोय, हे सगळे बॅनर्स किंवा स्टेज जे मुंबई महापालिकेच्या इथे जे स्टेज उभारण्यात आलंय याची संपूर्ण जबाबदारी ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आलेली आहे. या मोर्चामध्ये कोण सामील होणार आहे? अर्थातच उद्धव ठाकरेंची शिवसेना. उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत, आदित्य ठाकरे स्वतः येणार आहेत, राज ठाकरे स्वतः येणार आहेत. येणार आहेत काय? आज तर राज ठाकरेंच्या एंट्रीनं अक्षरशः चर्चगेटचा जो परिसर आहे तो दुमदुमून गेला. कारण राज ठाकरेंनी आज सकाळी 10:30 पावणे 11च्या सुमारास मुंबईच्या लोकलमधनं प्रवास केलेला आहे. दादरवरनं ते बसले, ते चर्चगेटला ते आले आणि चर्चगेटला अत्यंत उत्स्फूर्तपणाने मुंबईकर असतील, कार्यकर्ते असतील, यांनी राज ठाकरेंचं जे स्वागत केलेलं आहे ते बघण्यासारखं होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी झाली होती. त्यामुळे राज ठाकरे या मोर्चामध्ये आहेत, अमित ठाकरे आहेत, स्वतः शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीकडून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचे इतर नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. परंतु प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसकडनं जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्य आहेत, हे मुख्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवलेली आहे. त्यांनी ती पहिल्यापासूनच फिरवलेली आहे. जेवढ्या आतापर्यंत या मोर्चाच्या बाबतीमध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे देखील महाविकास आघाडी गेली होती, त्यावेळेपासून हर्षवर्धन पाटील यांनी या मुद्द्यावर पाठ फिरवलेली आहे. कारण ते कोणत्याही बैठकीला आले नाहीत आणि आजच्या या सत्याच्या मोर्चामध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ हे सामील होणार नाहीयेत अशी माहिती आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे मुंबई काँग्रेस मुंबई अध्यक्षा ज्या आहेत वर्षा गायकवाड, त्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत असं आतापर्यंत तरी माहिती होती. आता असं कळतंय की त्या येऊन जाणार आहेत. मग ही उदासीनता का? येऊन जाणार आहेत म्हणजे काय? आता काँग्रेसला कधीही जरी हा प्रश्न विचारला तरी काँग्रेस असं म्हणतंय की नाही,
या मोर्चाला, सत्याच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे, आमचे नेते, इतर नेते त्यामध्ये सहभागी होणार आहेत. मग ते कोण होणार आहेत? तर ते बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा मुंबईचे नसीम खान असतील. हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. परंतु भाई जगतापही सहभागी होतील. परंतु जे मुख्य आहेत म्हणजे मुंबईच्या अध्यक्ष ज्या आहेत वर्षा गायकवाड, त्या या मोर्चामध्ये येणार नाहीत असं कळतंय. आणि स्वतः हर्षवर्धन सपकाळ हे तर महाराष्ट्रात नाहीये, ते त्यांच्या कुठे गावी गेलेले आहेत, तिथे कार्यक्रम घेतलेला आहे, तो कार्यक्रम आधीच ठरलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या मोर्चामध्ये येणार नाहीयेत. आता एकीकडे खरं तर सांगायचं तर हा मोर्चा म्हणजे जो मुद्दा, जो उद्देशाने हा मोर्चा निघतोय की मतचोरी, त्याच्यानंतर मतदार याद्यांमधले घोळ. आता ही मतचोरी आणि मतदार याद्यांमधले घोळ हे सर्वात प्रथम समोर कोणी आणले, देशाच्या समोर कोणी आणले, तर ते राहुल गांधींनी आणले. आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी दिल्लीमध्ये एक मोठा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये मोठ्या स्क्रीनवर मग त्याला सगळे विरोधी, देशातले सगळे विरोधी पक्षांचे प्रमुख तिथे हजर होते. अगदी उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्रातनं तिकडे गेलेले होते. आणि त्यावेळी मतचोरी असेल किंवा मतदार याद्यांमधले घोळ असतील, मग ते घोळ कशा पद्धतीने आहेत याचं सगळं विस्तृत प्रेझेंटेशन हे राहुल गांधींनी दिलेलं होतं. मग हा मुद्दा जर का राहुल गांधींनी सुरू केला, हा देश पातळीवर सुरू केला, तो दिल्लीमधनं जर सुरू केला, तर मग महाराष्ट्रातली काँग्रेस आजच्या या सत्याच्या मोर्चाला का पाठिंबा देत नाहीये, या सत्याच्या मोर्चामध्ये ती का सहभागी होत नाहीये. बाळासाहेब थोरात होणार आहेत, विजय वडेट्टीवार होणार आहेत, पण जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, ते या मोर्चामध्ये का सहभागी होणार नाहीयेत. म्हणजेच कुठल्या तरी पातळीवर काँग्रेस या मोर्चापासून का लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे, याची अनेक कारणं आहेत, ती शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ते म्हणजे एक, काँग्रेसला ही भीती वाटते की जर का आपण आत्ता राज ठाकरेंच्या बरोबर दिसलो तर बिहारच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये आपल्याला फटका बसेल. म्हणून हर्षवर्धन सपकाळ किंवा वर्षा गायकवाड हे दाखवू पाहतायत का की नाही, आम्ही काही 4 आमचे नेते पाठवलेले आहेत, पण पूर्ण काँग्रेस याच्यामध्ये उतरलेली नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय का. दुसरी गोष्ट, आज तुम्हाला सांगतो, राज ठाकरेंनी एवढा हा मोर्चा मनावर घेतलेला आहे की परवाच्या भाषणामध्ये राज ठाकरे असंही म्हणाले की या मोर्चाचा आवाज हा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे, इतका मोर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी राज ठाकरेंनी पूर्ण नियोजन केलंय. महाराष्ट्रातनं मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत येत आहेत आणि त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर का हा मोर्चा ज्या रूटनी जाणार आहे, या रूटवर बॅनर्स असतील, स्टेज असेल, हे सगळं कुणी उभारलंय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने. आज या परिसरामध्ये मनसेचा झेंडा आहे, या परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा आहे, या परिसरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे झेंडे आहेत, पण कुठेही काँग्रेसचा झेंडा आपल्याला दिसत नाही. बरं, आता जिथून सुरुवात होणार आहे या मोर्चाची, ती कुठून होणार आहे तर फॅशन स्ट्रीट म्हणजेच चर्चगेटच्या जवळूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे. आता या चर्चगेटच्याच परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर काँग्रेसचं मोठं कार्यालय आहे आणि या कार्यालयाकडे जर आज आपण बघितलं तर तिथे सुद्धा एकही झेंडा या कार्यालयाकडनं लावण्यात आलेला नाही. इनफॅक्ट या कार्यालयामध्ये आज शुकशुकाट बघायला मिळतोय. इतकी उदासीनता या मोर्चाच्या बाबतीमध्ये काँग्रेस का दाखवत आहे तर काँग्रेसला दुसरी भीती अशी वाटतेय की हा मोर्चा, या मोर्चावर कुणाचं प्रभुत्व दिसतंय तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं, आणि राज ठाकरेंनी तर हा मोर्चा हायजॅक केलाय की काय, अशी परिस्थिती काँग्रेसला वाटायला लागलेली आहे. म्हणजे जो मुद्दा राहुल गांधींनी उचलला तो महाराष्ट्रामध्ये आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हायजॅक केलेला आहे. आणि आता काँग्रेसला हे समजत नाहीये की आपण काय करायचं, आपण नेमकं या मोर्चामध्ये कोणती भूमिका बजवायची.
हेच कुठे कळेनासं झालंय की काय, असं या काँग्रेसच्याकडे बघितल्यानंतर, महाराष्ट्रातल्या काँग्रेसकडे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतंय. कारण जर खरंच काँग्रेसला या मोर्चामध्ये उतरायचं असतं तर त्यांना एवढी मोठी संधी होती की हा मुद्दा मुळामध्ये आमच्या राहुल गांधींनी उचललेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये याचा वणवा पेटतोय. त्यासाठी आज वर्षा गायकवाड यांनी मुंबईमध्ये खरं तर या मोर्चाच्या सगळ्या नियोजनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पण त्या स्वतःच येणार नाहीयेत आणि मुंबईमध्ये कुठेही काँग्रेसचा सहभाग, त्यांचे झेंडे आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. म्हणूनच मी म्हणतोय की या सत्याच्या मोर्चाला काँग्रेस कुठेतरी टाचणी टोचण्याचा प्रयत्न करतेय का, हाच या व्हिडिओचा आजचा विषय होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.